दर्जन्य स्थितीमुळे महाड-पंढरपूर रस्ता धोकादायक आहे. चालू वर्ष देखील वाहतुकीसाठी बंद राहण्याची भीती. कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा अत्यंत जवळचा आणि सर्वात जुना महाड-भोर-पंढरपूर रस्ता यंदाच्या पावसाळ्यात देखील बंद राहण्याची भीती आहे. गेली 4 वर्ष पुणे आणि रायगड हद्दीत या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. वाघजाई घाटात रुंदीकरणाच्या कामाला विलंब होत असल्याने या मार्गावरील वाहतूक प्रशासनाकडून बंद ठेवण्यात आली आहे. पावसाळी या मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. दरड कोसळू नये म्हणून डोंगरांना गॅल्वनाइज स्टीलची जाळी बसवण्याचं काम सुरू असून घाटात रस्ता रुंदीकरणाचं काम देखील सुरू आहे. तर या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सुरू असलेल्या कामांमुळे एकेकाळी पर्यटकांनी गजबजलेला घाट ओस पडला आहे. त्यामुळे वाघजाई घाटातील हॉटेल व्यवसाय ठप्प झाल्याने येथील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर एसटी बस बंद असल्याने घाटात असलेल्या गावातील नागरिक, विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या कामांमुळे या वर्षी देखील पावसाळी या मार्गावरील वाहतूक बंद राहणार असल्याची शक्यता आहे. काम पूर्ण होऊन वाहतुकीस पूर्णतः कधी खुला होणार असा प्रश्न येथील प्रवासी वर्ग आणि ग्रामस्थांना पडला आहे. की हे वरण भोर घाट या घाटाचे काम काय आतापर्यंत पूर्ण झालं नाही. जवळजवळ 2 वर्षे काम चालू नाही. असंच आहे, थोडं करतायत, थोडं करत बंद आहे. नंतर काय काय काम कुठल्या स्पीडनी काय चालू आहेच नाही. कारण का आर्थिक इथल्या स्थानिक लोकांना, हे अशी छोटी मोठी खेडेगाव आहेत, ह्या लोकांची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. कारण का एसटी नाही, अशा प्रायव्हेट गाड्या पण थोड्याफार अशा येतात. त्यांची पण लय अवस्था बेकार होते. कारण का जेणेकरून की हे काम लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने करावं. धंद्यांचा, व्यवसायवाल्यांचा सगळ्यांची कोंडमारा होऊन गेलेला आहे. याही वर्षी रस्ता पूर्ण होईल याची अपेक्षा नाहीये. कारण हे कसं आहे, काम मधीच बंद करतायत, मधीच चालू करतायत, मधीच बंद करतायत, मधीच चालू करतायत.